जय हिंद मित्रांनो. आता सर्व जिल्ह्याचे ग्राउंड झाले आहेत ऑलमोस्ट. आता फक्त कमी वेळेमध्ये पेपरची कशी तयारी करायची किंवा कसा अभ्यास करायचा याकडे फोकस करा. लवकरात लवकर पेपर होण्याची शक्यता आहे. पाठीमागच्या वर्षीच्या धर्तीवर जसं ग्राउंड लवकर झालं तसं या प्रमाणात पण ग्राउंड लवकर झालं. आणि पाठीमागच्या वर्षी जसे ते ग्राउंड झाल्या लगेच पेपर घेतले होते तसेच ह्या वर्षी पण लवकरात लवकर पेपर होऊ शकतात. त्यामुळे कमी वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे. तर लक्ष द्या. सगळ्यात अगोदर आता सर्वांचा चांगल्यापैकी अभ्यास झाला आहे असं मी गृहीत धरतो. हे सगळ्यांना 70, 75, 80 या प्रमाणात मार्क येत आहेत असं आपण धरून जाऊ. तर आता काय केलं पाहिजे तर सर्वात अगोदर पाठीमागच्या वर्षी झालेल्या क्वेश्चन पेपर याच्याकडे फोकस केलं पाहिजे. पाठीमागील झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर त्यातलं जी के तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, मराठी तोंडपाठ पाहिजे, एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची. पाठीमागच्या वर्षी झालेल्या क्वेश्चन पेपरकडे फक्त हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे जी के आणि मराठी ग्रामर या दोन गोष्टी. कारण या दोन गोष्टीचे क्वेश्चन हे तसे रिपीट होत असतात. त्याच्यानंतर आता गणित आणि बुद्धिमत्ताचा कसा अभ्यास करायचा. तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयाला कमीत कमी एका दिवसामध्ये 2-2 चॅप्टर झाले पाहिजे आणि त्या 2-2 चॅप्टरला रिव्हिजन बसलं पाहिजे, जेणेकरून आपला एकही सिंपल क्वेश्चन असो का अवघड क्वेश्चन असो हा चुकला नाही पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी दररोज 2 क्वेश्चन पेपर नवीन टेस्ट सिरीजच्या 2 पेपर कधीही तुम्ही टाईम लावून सोडले पाहिजे. टाईम लावून म्हणजे 90 मिनिटांमध्ये शार्प पेपर तुमचा झालाच पाहिजे. असे प्रत्येक दिवशी 2 पेपर, तेही नवीन, मग ते कोणत्याही अकॅडमीचे असो, कोणतेही टेस्ट सिरीज असो, परंतु तुम्ही न पाहिलेला क्वेश्चन पेपर असावा. नवीन क्वेश्चन पेपर 2 पेपर सोडवायचे रोज डेली टाईम लावून. आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये कोणत्या विषयाचे क्वेश्चन तुमचे जास्त चुकतात किंवा कोणत्या टॉपिकचे तुमचे जास्त क्वेश्चन चुकतात हे बघणे आणि त्या टॉपिककडं त्या प्रश्नाकडे लक्ष देणे आणि ते क्वेश्चन बघून घेणे हे. त्याच्यानंतर रिसेंट आता 6 महिन्याचं करंट अफेअर्स, जास्त लांब करंट अफेअर्स विचारत नसते. कधीही 1-2 प्रश्न दूरचे असतील, पण मोस्ट ऑफ क्वेश्चन हे 6 महिन्याच्या आतील करंट अफेअर्सवर असतात. कोणतेही पेपर बघा तुम्ही, 6 महिन्याच्या आतील जे करंट घडतं तेच पेपरला येतं आणि त्याच रिलेटेड जी केचे क्वेश्चन पण असतात. म्हणजे जी के जर 25 मार्काला असेल तर कमीत कमी 7, 8, 10 असे करंट अफेअर्सवर क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे जी केमध्ये वेळ वाया घालू नका. फक्त मराठीकडे लक्ष द्या, बुद्धिमत्ताकडे लक्ष द्या आणि मॅथकडे लक्ष द्या. ह्या 3 विषयात कमीत कमी तुम्ही जर 70, 72, 73 बीट केले तर तुमचा रिझल्ट 100% पक्का धरून चला. ह्या वर्षी ज्या मुलांना 34च्या समोर ग्राउंड आला आहे ते सर्व रेसचे घोडे आहेत असं मी आत्ता धरून जाऊ. कारण की 34 हे खूप चांगलं ग्राउंड आहे. 34, 95, 90, 92, 93 असा जर पेपर घेतला तुम्ही तर 34, 35, 36 हे ग्राउंड असणारे मुलं ही क्वालिफाय करू शकतात आणि मेरिटमध्ये बसू शकतात, ओपनमध्ये बसू शकतात. याची काळजी घ्या. चांगला अभ्यास करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. 2 विषयाकडे लक्ष द्या, 3 विषयाकडे लक्ष द्या, गणित, बुद्धिमत्ता, मराठी. आणि जिल्हा विशेष हे फक्त जिल्हा विशेषसाठी तुम्ही शेवटचे 1, 2, 3 दिवस द्या. जास्त जिल्हा विशेष म्हणजे वेळ वाया घालू नका. जिल्हा विशेषवर 2, 3 हार्डली 4 क्वेश्चन असू शकतात, मोस्ट ऑफ 2च असतात. तर तुम्ही जिल्हा विशेषवर वेळ वाया घालू नका. तुम्ही सब्जेक्टवर फोकस करा. तुमचं जे राहिलं त्याच्यावर फोकस करा. जे क्वेश्चन तुमचे चुकत आहेत, ज्या टॉपिकचे तुमचे क्वेश्चन चुकत आहेत त्याकडे लक्ष द्या आणि चांगली तयारी करा. तुम्हाला पेपरसाठी शुभेच्छा.